नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, वक्ता दशसहस्रेषु. आजवर महाराष्ट्राच्या जनतेनं हजारो वक्त्यांची भाषणं ऐकली असतील, पण अभूतपूर्व प्रतिसाद म्हणतात तो मोजक्याच वक्त्यांना दिलाय. अगदी आचार्य अत्र्यांपासून सुरुवात केली तर अत्रेंनी लाखोंच्या सभा गाजवल्या. त्यानंतर हे भाग्य लाभलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. अगदी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत तोच वारसा पुढं राज ठाकरे चालवत असल्याचं दिसतंय. बाळासाहेबांनी इतकी प्रभावी नसली तरी राज यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे. निवडणुकांच्या काळात ती आणखी भरते. हे जरी खरं असलं तरी राज यांच्या सभांची गर्दी मतात परिवर्तित होत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. आता राज आणि उद्धव दोन्ही ठाकरेंना मनोमिलनाचे वेध लागलेले आहेत, पण दोघांच्या एकत्र येण्यानं नक्की फायदा कोणाचा होणार आणि नुकसान कोणाचं होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे सेफ गेम खेळतायत की उद्धव ठाकरे ट्रॅपमध्ये अडकलेत? नुकसान भाजपचं होणार की शिंदे सेनेचं? राज यांच्या याच मॅग्नेटचा फायदा नक्की कोण उचलणार? राज, उद्धव, फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे 4 डॉट जर जोडले तर त्याचा अर्थ काय होतोय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. राज ठाकरे यांच्यासारखा परखडपणे बोलणारा दुसरा नेता आज तरी महाराष्ट्रात नाही, पण एखाद्या भाषणात विरोधाभासी भूमिका घेतली तर त्या परखडपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यातही राज ठाकरेंच्या काही भूमिका आजही स्पष्ट आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा मराठीच्या आग्रहाचा, विषय भोंग्याचा असेल किंवा टोल नाक्याचा, त्यांचं खळखट्याक चालूच असतं. अगदी गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या त्यांच्या मेळाव्याचंच उदाहरण घेऊया. राज यांच्या अनेक प्रभावी भाषणांपैकी हे एक भाषण होतं. धर्माच्या नावावर कोणताही देश उभा राहू शकत नाही हे तर आता इस्लामिक देशांनाही कळून चुकलंय, असं राज या भाषणात म्हणतात. राज म्हणतात त्याप्रमाणे धर्माच्या नावावर देश उभा राहू शकत नाही हे जरी खरं असलं तरी सत्ता कारण उभं राहू शकतं हे देखील तितकंच खरं आहे. आणि बऱ्याच नेत्यांना ते चांगलं कळतं म्हणून तर ते हिंदुत्व करतात. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिलेली साथ, वक्फ बिलावरून घेतलेली भूमिका यावरून भाजप उद्धव यांना टार्गेट करेल आणि मग राज ठाकरे हिंदुत्वाचा राग आळवत उद्धव यांची जागा घेण्याचा प्रयत्न करतील, असं वातावरण मागच्या काही महिन्यांपूर्वी होतं. पण अचानक मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ एकत्र आले आणि बहुतेकांचा हा अंदाज फसला. केवळ मराठीच्या मुद्द्यावर हे एकत्र येणं असेल असंही बऱ्याच जणांना वाटलं, पण आता तर राज देखील उद्धव यांना टाळी देण्यास उतावीळ झाल्याचं दिसतंय. भाजपचे खरे शत्रू उद्धव आहेत तर राज हे त्यांच्या स्वतःच्या किंवा भाजपच्या सोयीनुसार कधी मित्र तर कधी राजकीय विरोधक आहेत. पण यात एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की राज यांची मतं ऐकण्यासाठी येणारी गर्दी ज्या दिवशी त्यांना निवडणुका जिंकण्या इतपत मतं देऊ लागेल त्या दिवशी भाजपलाही ते जड जातील. पूर्वी बाळासाहेब विविध विषयांवर मतप्रदर्शन करीत असत, माध्यमं त्यांची दखल घेत असत. आज राज यांना बाळासाहेबांच्या चौकटीत नेऊन बसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत. ठाकरे म्हणून उद्धव ठाकरे जेवढे झाकोळले जातील आणि ठाकरे म्हणून राज जेवढे पुढे जातील तेवढं भाजपसाठी ते चांगलं असेल असा भाजपचा विचार असू शकतो. मिळालेली मतं आणि जिंकलेल्या जागा यांच्या आधारे राजकीय पक्षांना कव्हरेज द्यायचं ठरलं तर राज यांचा नंबर बसपाच्याही खाली लागू शकतो. पण मते मिळत नसूनही राज यांचं मॅग्नेट कायम असल्यानं मीडियाला त्यांची दखल घ्यावीच लागते. आता राज यांच्या सभांना गर्दी होते पण ती मतात परिवर्तित होत नाही, याची कारण शोधायला आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. 20 वर्षांपूर्वी राज हे शिवसेनेपासून दुरावले व त्यांनी स्वतःचा मनसे हा पक्ष काढला. सर्वच पातळ्यावर पक्ष नवीन असताना तरी देखील राज यांनी विधानसभेत अभूतपूर्व यश त्या काळी मिळवलं. नाशिकसारखी महानगरपालिकाही ताब्यात घेतली. मात्र नंतरच्या काळात राज यांना हे वैभव राखता आलं नाही, हे मान्यच करावं लागेल. गेल्या 2 विधानसभेत त्यांच्या पक्षाची कामगिरी अतिशय सुमार झाली. इतकंच काय, पण प्रचंड कामं करूनही नाशिकसारखी महानगरपालिका पुन्हा ताब्यात घेता आली नाही. याला कारण म्हणजे राज यांचा धरसोडपणा. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज यांनी भाजपला सळोकीपळ करून सोडलं, तर नुकत्याच झालेल्या 2024च्या निवडणुकीत त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. स्वतः राज ठाकरे हे जरी वलयांकित नेते असले तरी पक्षवाढीसाठी त्यांनी कधी फारसा प्रयत्न केल्याचं दिसून आलं नाही. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्याच्या पुढे त्यांचा पक्ष फारसा गेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज यांचा पक्ष हा एकखंबी तंबू आहे. त्यांच्या स्वतःच्या खाली जी टीम बी आहे ती केवळ नावालाच आहे, ना तिला कुठले अधिकार ना कोणता कार्यक्रम. अगदी माध्यमांना सामोरं जाण्यापासून ते पक्षाची ध्येय धोरणं ठरवण्यापर्यंत राज यांना स्वतःलाच पुढे यावं लागतं.
आता राज यांचे नगरसेवक ज्यांनी काही वर्षांपूर्वी फोडले त्या उद्धव ठाकरेंनाच टाळी द्यायला ते उत्सुक असल्याचं दिसून येत आहे। अर्थात हे सगळं सुरू आहे ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी हे अगदी उघड आहे। महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर आपण मुंबई महानगरपालिका काढू शकत नाही याची जाणीव उद्धव ठाकरेंना झालेली आहे आणि त्यामुळेच त्यांना आता नवा भिडू म्हणून राज यांची गरज आहे। पण राज ठाकरे यांचं राजकारण म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा पद्धतीचं आहे। आजवर त्यांनी निवडणुकीतील यशापयशाचा फारसा कधी विचार केलाय असं मला वाटत नाही। आता ज्या महाविकास आघाडीत सध्या उद्धव ठाकरे आहेत तिचं काय होणार, तर तिचं काहीही होणार नाही। मुळातच या दोन बंधूंची ही युती केवळ मुंबई महानगरपालिकेसाठीच असणार आहे। खुद्द शरद पवारांनाही त्याबद्दल कोणताही आक्षेप नाही। पण काँग्रेसला राज चालणार का हाही प्रश्न अनुत्तरित राहतो। तर निश्चितच काँग्रेस हायकमांडला राज यांचा समावेश रुचणारा नसेल, पण मुंबईत त्यांची ताकद नगण्यच उरली। आता राज आणि उद्धव यांची युती झालीच नव्हे, ती होणं भाजपसाठी जास्त फायदेशीर आहे, तर शिंदे सेनेसाठी ती मोठी तोट्याची असणार आहे। आता ही युती जी अद्याप झाली नाही पण होऊ शकते तिचा थोडक्यात घटनाक्रम आपण पाहूयात। राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा ही महेश मांजरेकरांना राज यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर सुरू झाली। अर्थात मांजरेकर कुणाचे हे वेगळं सांगायची गरज नाही, म्हणजेच राज ठाकरे काय बोलणार याची मांजरेकरांना पूर्वकल्पना होती। त्यानंतर उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे टाकतात आणि युतीच्या आशा आणखी पल्लवित होतात। त्यानंतर अचानक राज आणि फडणवीस ताज हॉटेलमध्ये भेटतात, पण या बैठकीत काय झालं हे आजपर्यंत ना राज यांनी कधी सांगितलं ना फडणवीस यांनी कधी। त्यातच मराठीचा मुद्दा येतो आणि दोन्ही सेना आक्रमक होतात। आता ज्यावेळेस राज आणि उद्धव एकत्र येतात तेव्हा राज फडणवीसांवर कुठेही वैयक्तिक टीका करीत नाहीत, मात्र उद्धव फडणवीसांना लक्ष करतात। विशेष म्हणजे यावेळी स्टेजवर कुठेही हिंदुत्व दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते। आता याचे राजकीय अर्थ कसे लागतात ते पहा। जितक्या जोरात ठाकरे बंधूंकडून मराठी कार्ड वापरलं जाईल तितक्या जोरात अमराठी मतं ही भाजपकडे वळतील। राज ठाकरेंना खेळण्यासाठी नवीन ग्राउंड आणि उद्धव ठाकरेंच्या रूपात नवीन खेळाडू उपलब्ध होईल। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ट्रॅपमध्ये अडकलेत। ठाकरेंचे 20 पैकी 10 आमदार मुंबई विभागातून येतात, म्हणजे त्यांची सर्वाधिक ताकद तिथंच आहे। अशा वेळेस राज यांना सोबत घेतल्यास निम्म्या तरी जागा त्यांना सोडाव्या लागणार आहेत। साहजिकच त्यांच्या लढण्याच्या जागाही कमी होणार आणि निवडणुकीनंतर संख्याबळही। या सर्वात राज यांच्याकडे आणि भाजपकडे असलेली मराठी वोट बँक ही त्यांच्याकडेच राहणार असून उद्धव यांच्या बाबतीत मराठी मतदार आता विचार करणार आहे। शेवटी राज, उद्धव, फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे 4 डॉट जोडून पाहिल्यास खरा गेम ठाकरे बंधू नाही तर फडणवीस खेळतायत हे आपल्याला दिसून येतं। आता फडणवीसच यात कसे वरचढ ठरतायत ते बघूया, कारण भाजपकडं भाषा, प्रांत, अस्मिता, प्रादेशिकवाद याच्याही पलीकडे गेलेली सुज्ञ आणि सुशिक्षित अशी मराठी वोट बँक आहे आणि ती मराठी वोट बँक कधीही डळमळीत न होणारी आहे, त्यामुळे ती भाजपच्या पाठीमागे राहणार। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेची जी ताकद आहे ती मुंबई सोडून इतर उपनगरामध्ये आहे आणि या उपनगरांमध्ये बऱ्याच अंशी मराठी भाषिक आहेत आणि याच मराठी भाषिकांच्या मतावर डोळा ठेवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे। म्हणजे एका बाजूला फडणवीसांनी राज यांनाही तेवढ्याच अंतरावर ठेवलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्यावरही अंकुश ठेवण्याचं काम केलेलं आहे। तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।